हॅलो एव्हरीवन, आज आपण बघू टाइप्स ऑफ फोर्सेस. टाइप्स ऑफ फोर्सेस तर खूप प्रकारचे आहेत, परंतु आज आपण बघणार आहोत फंडामेंटल फोर्सेस. ऑल द फोर्सेस इन नेचर आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग फोर इंटरॅक्शन्स दॅट आर टर्म्ड ॲज फंडामेंटल फोर्सेस. फंडामेंटल फोर्सेस इन नेचर आर फर्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड वीक न्यूक्लिअर फोर्स. तर फर्स्ट फोर्स बघू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. इट इज अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज विच आर सेपरेटेड बाय अ पर्टिक्युलर डिस्टन्स. तर बघा, इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू पॉईंट मासेस separated by a distance. Suppose m1 and m2 are 2 point masses separated by distance r. तर gravitational force कसा निघेल? Magnitude of force is equal to g m1 m2 upon r square. These are the masses of two masses, and g is gravitation constant and r square is distance between that 2 point masses, where g is equal to 6.67 into 10 raised to power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर ही ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. बाय दिस फोर्स 2 पॉईंट मासेस अँड पार्टिकल्स सेपरेटेड बाय गिवन डिस्टन्स. दिस इज विकेस्ट फोर्स हॅविंग इन्फायनाईट रेंज. तर बघा, याच्यावरूनच आपल्याला समजून येतं की ही 10 raised to power minus 11 आहे, मीन्स इट इज व्हेरी स्मॉल. त्या नंबरने जरी मासेसला मल्टिप्लाय केलं तरी पण ती व्हॅल्यू छोटीच येणार. इट इज विकेस्ट फोर्स हॅविंग इन्फायनाईट रेंज. याची रेंज इन्फायनाईट. एक्झाम्पल बघू ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. आवर वेट. आपण आपलं वेट एक्सपिरियन्स करतो बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर वेटचा फॉर्म्युला या हिशोबाने लिहू. वेट इज इक्वल टू जी m अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल टर्म्स आहे रिलेटेड टू अर्थ आणि स्मॉल m आहे मास of our body, and W is weight. We are calculating through this formula, where R is the radius of earth. It is given आपल्याला माहिती आहे 6.4 इंटू 10 raised to power 6 मीटर. मास ऑफ अर्थ आहे कॅपिटल M. इट इज 6 इंटू 10 raised to power 24 किलोग्राम. जर ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली या टर्ममध्ये, GM अपॉन आर स्क्वेअर या टर्ममध्ये, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे कॅपिटल Gची व्हॅल्यू घ्यायची. ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे 6.67 इंटू 10 raised to power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ती सबस्टिट्यूट केल्यानंतर ते मिळेल. इट इज अराउंड 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला स्मॉल जीने डिनोट करतात. त्यालाच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. ही झाली ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. त्याच्यामुळे त्या इंटेन्सिटीमुळे आपण वेट एक्सपिरियन्स करतो. हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे एक्झाम्पल. तर नेक्स्ट फोर्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कॉम्बिनेशन आहे दोन्ही फोर्सचं, इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्सचं. याच्यामध्ये जर चार्जेस रेस्टमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करते, आणि चार्जेस जर मोशनमध्ये असेल तर इथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करते. आणि जेव्हा लाईक चार्जेस असेल तेव्हा तो रिपल्सिव्ह असणार, आणि अनलाईक चार्जेस असेल तर तो अट्रॅक्टिव्ह असणार. तर इट इज अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल्स वेदर दे आर स्टॅटिक ऑर मुव्हिंग. कोणते पण राहू शकतात. दिस फोर्सेस आर स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंगर आहे. काही एक्झाम्पल्स आहे आपण जे एक्सपिरियन्स करतो रोजच्या जीवनामध्ये. फर्स्ट आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे दोन सरफेस जेव्हा एकमेकाला घासतात तेव्हा तिथे फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट होतं. फोर्स ऑफ फ्रिक्शन सॉलिडमध्ये पण असू शकतं आणि लिक्विडमध्ये पण असू शकतं. जर सॉलिडमध्ये असेल तर त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतात, आणि लिक्विडमध्ये असेल तर त्याला विस्कोसिटी, मीन्स इट इज फ्रिक्शन इन लिक्विड सरफेसवरचं फ्रिक्शनला विस्कोसिटी म्हणतात. नेक्स्ट आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन काय असतं, सपोज एखादी ऑब्जेक्ट सरफेसवर ठेवला असेल तर त्या सरफेसवर अपोजिट डायरेक्शननी परपेंडिक्युलर जो फोर्स रिॲक्ट होतो त्याला नॉर्मल रिॲक्शन म्हणतात. नेक्स्ट आहे टेन्शन इन स्ट्रिंग. स्ट्रिंगमधलं टेन्शन. देन कोलिशन फोर्सेस आहे, इलॅस्टिक फोर्सेस. अशा प्रकारचे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत. थर्ड आहे फोर्स स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स.
हा न्यूक्लिअर फोर्स ॲटॉमच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आणि इट इज व्हेरी स्ट्रॉंगर फोर्स बिकॉज त्याची रेंज खूप छोटी आहे. बघा, दिस इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स दॅट बाइंड्स द न्यूक्लियस टुगेदर इनसाइड द न्यूक्लियस. इट इज द स्ट्रॉंग रेंज फोर्स. याची फोर्सची रेंज खूप स्ट्रॉंग आहे, कारण पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच तो फोर्स ॲक्ट होतो, त्याच्यामुळे तो खूप स्ट्रॉंग आहे. देअरफॉर इट इज व्हेरी स्ट्रॉंग, अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड चार्ज इंडिपेंडंट. अट्रॅक्टिव्ह फोर्स पण आहे आणि इंडिपेंडंटली चार्ज होतो. नेक्स्ट फोर्स आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्समध्ये बघा, हा पण न्यूक्लियसमध्येच किंवा ॲटॉममध्येच ॲक्ट होतो. This is the interaction between subatomic particles that is responsible for the radioactive decay of atoms in the particular beta emission. एका पर्टिक्युलर ॲटॉमिक बाउंड्रीवर हा फोर्स रिॲक्ट करतो, कारण त्याच्यामध्ये ॲटॉम्स डिके ऑफ ॲटम होतं आणि पर्टिक्युलर बीटा इमिशन होतं. आउटरमोस्ट ऑर्बिटमधून बीटा इमिशन होतं, त्याच्यामुळे हा वीक न्यूक्लिअर फोर्स आहे. इट इज नॉट ॲज वीक ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट वीकर दॅन द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका वीक नाही आहे, परंतु इट इज वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. अँड इट्स रेंज इज व्हेरी स्मॉल, त्याच्यामुळेच तो वीकर आहे. आणि इट्स ऑर्डर इज 10⁻⁻16 मीटर. ही झाली याची रेंज. तर इन ऑल बघू आपण सगळे फोर्सेस, जे आपण 4 फोर्सेस बघितले होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड वीक न्यूक्लिअर फोर्स, यांची एकंदरीत त्यांना कसं लक्षात ठेवता येईल बघा. फोर्सेस घेतले आहे या कॉलममध्ये. फोर्सेस इथे स्ट्रेंथ, इथे रेंज आणि इट्स अफेक्ट्स ऑर अप्लिकेबल टू. या साईडला फोर्सेस लिहिलेले आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, दिस इज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड दिस इज वीक न्यूक्लिअर फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे. इट इज व्हेरी वीक इन स्ट्रेंथ. इट्स रेंज इज इन्फिनिटी अँड इट अफेक्ट्स टू ऑल पार्टिकल्स विच हॅव मासेस. हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह दोन्ही प्रकारचा असतो. हा स्ट्रॉंग असतो. याची स्ट्रेंथ, हा स्ट्रॉंगर फोर्स आहे. याची रेंज आहे इन्फिनिटी आणि इट अफेक्ट्स ऑन ऑल द पार्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट्स विथ स्टॅटिक ऑर मुव्हिंग चार्जेस. स्टॅटिक असेल, स्टेबल असेल किंवा मुव्हिंग चार्जेस असेल, त्याच्यावर तो अप्लिकेबल असतो. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हा न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे. इट इज व्हेरी स्ट्रॉंग फोर्स इन दिस ऑल फोर्सेस. हा स्ट्रॉंगर फोर्स आहे. याची रेंज खूप कमी आहे. इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10⁻⁻14 मीटर. लेंथ छोटी असल्यामुळे हा स्ट्रॉंगर आहे. इट अफेक्ट्स ऑन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ओनली. याच्यावरच अप्लिकेबल आहे हा. लास्ट फोर्स आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. याची स्ट्रेंथ खूप वीक आहे. हा वीकर फोर्स आहे अँड इट्स ऑर्डर इज अप टू 10⁻⁻16 मीटर आहे. याची रेंज आहे आणि इट अप्लिकेबल टू ऑल पार्टिकल्स ऑर सब ॲटॉमिक पार्टिकल्सवर हा अप्लिकेबल आहे.